या व्हिडिओच्या सुरुवातीला मला मराठीतले लेखक वसंत पुरुषोत्तम काळे, वपू काळे आपण प्रेमाने म्हणतो, त्यांचं वाक्य आठवतं. खरं तर 3 ओळींचा हा एक मोठा डायलॉग आहे, पण त्यातली 2 वाक्य आत्ता म्हणतो आणि शेवटचं व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण करतो. वाक्य असं आहे की पुरुषांनाही त्यांच्या व्यथा असतात आणि त्यांना त्यांच्यावरती उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती हवी असते. ज्यावेळी उत्कटतेने प्रेम होतं त्यानंतर संसाराला सुरुवात होते आणि यानंतर लग्नानंतर संसार सुरू होतो आणि त्यानंतर मग ज्यावेळी ह्या संसाराचा जुगार फसतो तेव्हा काय होतं, डावरीच्या केसेस लागतात, हुंडाबळीला सुरुवात झालीच असते. इथपर्यंत थांबत नाही, डोमेस्टिक व्हायलन्स 498 हे सगळ्यात पहिले लागते. तिथून प्रकरणं रेप ते पॉक्सोपर्यंत जातात. आत्ता या पुरुषांच्या व्यथा समजून घ्यायच्या असतील तर माझ्या आजूबाजूला बसलेल्या सगळ्या व्यक्तींसोबत आत्ता बोललं की साधारण काय झालं त्यांच्यासोबत आणि समाज म्हणून आत्ता आपण सगळे कोणत्या ठिकाणी बसलो आहे हे साधारण कळेल. जी 2 वाक्य मी सुरुवातीला म्हटलेली होती त्यातलं 3रं वाक्य मी या व्हिडिओच्या शेवटी पूर्ण करणार आहे. त्याचं कारणच असं आहे की एकदा हे सगळं कळलं की तुम्हाला ती स्टोरी काय ती सुद्धा क्लिअर होईल. मी सुरुवातीला म्हटलं होतं की पुरुषांनाही त्यांच्या व्यथा असतात आणि स्वतःवरती उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती त्यांना हवी असते. संघटनेचं नाव काय तुमच्या? पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन. पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन. हो. का पुरुषाला स्वाभिमानी व्हावं लागलं? आता असं आहे की एक आपल्या भारतीय समाजामध्ये एक आधीपासून एक नोशन आहे की की आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हणून. पण प्रत्यक्षात जर कधी आपण वेळ बघितला तर असं काही आता राहिलं नाही. त्याला सगळ्यात मोठं जे कारण आहे त्याला असं झालेलं आहे की महिलांकडनं कायद्याचा गैरवापर. आता आजकाल होतं असं आहे की महिलांकडनं मॅट्रिमोनियल केसेस खूप वाढलेल्या आहेत. लहान लहान कारणामुळे खूप एकदम एक्स्ट्रीम लेवलला जातात आणि खोट्या केसेस करण्यात येतात. जसं 498A जी आहे डावरी प्रोहिबिशनची केस, दुसरी डोमेस्टिक व्हायलन्स. आणि आता असं झालेलं आहे की आधी अटक व्हायची 498 च्या केसमध्ये, आता ती अटक होत नाही. तर त्यामुळे मग अजून एक्स्ट्रीम लेवलला आता चालल्यात त्या महिला की त्यांच्याकडनं मॉलेस्टेशनची केस टाकण्यात येते सासऱ्यावरती, रेपपर्यंत जातात. त्यानंतर पॉक्सोची केस टाकण्यात येते. पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस, ज्यामध्ये डिरेक्ट अरेस्ट आहे. तर असं पण महिलांकडनं कायद्याचा गैरवापर होतो, ज्याच्यामुळे पुरुष डिप्रेशनमध्ये जातात. एक पूर्ण फॅमिली पूर्ण त्यांनी डिप्रेशनमध्ये जाते, टेन्शनमध्ये येते आणि कितीतरी प्रकरणामध्ये पुरुष आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्यामुळे आम्ही 5 जण आहेत. माझं नाव रोहित नागवंशी आहे. मी वन ऑफ द कोर मेंबर पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन. आता एकूण 2700 मेंबर्स आहेत, ज्यांच्यावर फक्त केसेस चालू आहेत. असे पण आम्हाला भरपूर कॉल्स येतात की ज्यांच्यावर केसेस नाही आहे. पण मग त्याच्यामध्ये मग आमचा भर याच्यावर असतो की त्यांचं रिकन्सिलेशन व्हायला पाहिजे. कारण एक वेळेस गोष्ट कोर्टमध्ये केसेस चालू झाल्या, पोलीस स्टेशनमध्ये गेली तर तिथून रिकन्सिलेशन खूप टफ राहते. तर त्यामुळे आम्ही रिकन्सिलेशनवर आधी भर देतो. पण एक वेळेस जर कधी केस झाली तर मग आम्ही त्यांना स्ट्रॅटेजीज करून देतो त्यांच्या केसेस, की कसं तुम्ही केस ही फाईट करायची आणि लवकरात लवकर यातून बाहेर निघायचं. सोबतच आम्ही एक मेंटली पण एक आम्ही आधार देतो की जेणेकरून त्यांनी डिप्रेशनमध्ये नको जायला आणि आत्महत्यासारखे पाऊल नको उचलायला. कारण आज जर कधी बघितलं गेलं तर पुरुषांची जी आत्महत्याचे जे प्रमाण आहे ते महिलांपेक्षा 3 पटीने जास्त आहे आणि प्रत्येक 7 मिनिटाला एका पुरुषाची आत्महत्या होते. त्यामुळे आम्ही फाउंडेशन काढायचा निर्णय घेतला आणि आम्ही निःशुल्क मदत करतो. स्वतःचा असा काही प्रसंग आहे? हो, माझं पण आहे. थोडक्यात ब्रीफ द्या. आता माझं असं झालं की मी म्हणजे जेव्हा माझं लग्न ठरलं तर मी तरी ठरल्यापासून लग्न व्हायपर्यंत मी 1 वर्षाचा वेळ घेतला. लग्न माझं झालं, तिथून माझ्या सासरच्या मंडळीचं ॲटिट्यूड बिलकुल चेंजच झाला. त्यानंतर माझी वाईफ प्रेग्नंट राहिली आणि मला मुलगा झाला. जेव्हा माझा मुलगा झाला तेव्हा दगाबाजीने माझ्या मुलाला माझ्यापासून लांब नेण्यात आलं. मग तो एक माझ्यासाठी ट्रिगर पॉईंट होता की माझ्या मुलाला माझ्यापासून लांब नेलं. एक दोघांची म्हणजे दुश्मनी आहे, काही डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे, मी समजू शकतो. माझा आणि माझ्या सासऱ्यांचा डिफरन्स ऑफ ओपिनियन असेल, मी समजू शकतो. पण त्यामध्ये माझ्या मुलाची काय चूक? मुलाला माझ्यापासून लांब नेण्यात आला, तो मग एक माझा ट्रिगर पॉईंट होता. बेटर गार्डियन असं कोर्टाला वाटलं असेल. कोर्टामध्ये ते प्रकरण गेलं नव्हतं तेव्हापर्यंत. यांनी काय केलं की सरळ माझ्या मुलाला तिथे नेलं सासरे. मी जर कधी भेटायला गेलो माझ्या मुलाला तर मग पोलीस बोलवायचे डायरेक्टली की हा इथे आला, याला इथून न्या. का तर मग मुलाला भेटू द्यायचं नाही. मग जर कधी त्यांना माहिती सासरच्यांना की मुलांवरनं जर कधी ब्लॅकमेल केलं या व्यक्तीला तर मग आपल्याला भरमसाठ पैशांची मागणी करता येते. त्याच्यावर ते प्रेशरमध्ये येऊन मुलाकडे बघून भरपूर पुरुष सरेंडर करून टाकतात. पैशांची जी काही मागणी आहे ते पूर्ण करून टाकतात की बाबा 1 वेळेस घ्या तुम्ही. तुमचं मला या
सगळ्या पुरुषांची आपण बोलूच. मला फार सविस्तर आज थोडं बोलायचं म्हणून वेळ काढून यांना आम्ही आज सगळ्यांचं भेटलो होतो. तुम्ही महिला, तुमच्याबद्दल काय घडलं? माझं ॲक्च्युली मुलांनी लव्ह मॅरेज केलेलं. हां तर आधी 2-3 वर्ष चांगले राहिले हां आणि लॉकडाऊनमध्ये त्यांचे काही कॅमेरा लॉकडाऊनमध्ये काहीतरी त्यांचे बरेच एव्हिडन्स सापडले सुनबाईचे. त्यानंतर मुलांनी डिवोर्स केसचं फाईल केलं, पिटिशन. त्यानंतर मग थोडासा विचार केल्यानंतर ती एका परपुरुषाबरोबर दुसरीकडे राहत होती 1.5 वर्ष. तर तरी 1.5 वर्ष राहत होती. तरी मुलांनी विचार केला की मुलांचं आयुष्य दोघांचं स्पॉईल व्हायला नको, म्हणून त्यांनी म्हणला की घरी ये तू, मी सांभाळतो मुलांना, तुला काय करायचं ते कर. पण ती आली, ती म्हणली मी सुधारली आहे वगैरे, आणि तिने नंतर 2ऱ्या महिन्यालाच तिचा चेहरा एकदम चेंज केलं सगळं लाईफ तिचं. तिने त्रास दे म्हणजे ती पूर्णतः कायद्याचा अभ्यास करूनच घरात शिरली होती. आणि मग काय केलं म्हणजे कायद्याच्या बेसिस? तिने आधी 498 टाकलेली होती. त्यातून त्यांनी काय म्हणतात त्याला, म्हणजे समझोता केला. आणि त्यानंतर परत तिने आल्यानंतर मग महिन्याभरातच तिने दुसरी 498 टाकली. आणि ती अवेलेबल, पण नाव घेतलं. हो, त्यात पहिल्या ह्याच्यात पण होतं आणि दुसऱ्या ह्याच्यात पण घेतलं. त्यानंतर ते झालं, स्वतःला उदबत्तीचे चटके देऊन ती पोलीसकडे गेली. पण पोलिसांनी आम्हाला हे चुकीचा सल्ला देऊन आम्हाला त्या दिवशी काही पोलीस कंप्लेंट करून दिली नाही आणि तिला मेडिकलला पाठवलं. आणि दुसऱ्या दिवशी तिने 498 लावली की यांनी चटके दिले म्हणून. आणि नंतर मग तिने 2-3 केसेस अशाच लावल्या आणि घरातले CCTV वगैरे फोडले. आणि नंतर शेवट मग कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही, म्हणजे प्रांत ऑफिसला आम्ही कंप्लेंट केली होती. त्याची आम्हाला निकाल आला होता की तुम्ही 2ऱ्या मजल्यावर राहू शकता. ओके, म्हणजे प्रॉपर्टीमध्ये पण तुमचा हिस्सा? हो, माझ्या घरात ऍक्च्युली माझ्या औंधमध्ये 3 मजली घर आहे. पूर्णतः हिची आई ही आणि मुलं राहतात तिथे. आणि आम्ही मी, मुलगा आणि माझे मिस्टर तिघही आम्ही भाड्याने फ्लॅटमध्ये घेतलं भाड्याने. म्हणजे तुम्ही तुमचं जे घर होतं? हो, आमचं घर आम्ही स्वतः, आमच्या हक्काचं घर आम्ही सोडलेलं आहे या बाईच्या त्रासामुळे. आणि आम्ही स्वतः राहतो भाड्याच्या घरात. हां. आणि नंतर मग लास्टला कलेक्टर ऑफिसने आम्हाला ऑर्डर दिली की तुम्ही जाऊन राहू शकता. पोलीस तिथे सोडायला आले होते आम्हाला घरी. तर तिथे 4 दिवस राहिले. 4 दिवसानंतर आमची परत तारीख होती कलेक्टर ऑफिसला. तर ती काही कारणास्तव रद्द झाली. तर त्या दिवशी रात्री यांनी पोलिसांवर बर्डन आणून FIR करायला लावली की पॉक्सोची, की कसं काय? पॉक्सो. नाही, ते कसं काय पण? ते या तुमच्या नातीला त्यांनी? हो. ओके, असं. नातीचा वापर करून नातीला घरात ठेवलं आणि स्वतः बाहेर गेली आईन, तिची आईन ती. आणि नातीला आमच्या वरच्या मजल्यावर सोडलं आणि 2 मिनिटात ती खाली गेली. पण तिने कपडे तिचे आजीनी काढले आणि आजोबांनी अतिप्रसंग केला असा पॉक्सो त्यांनी दाखल केला. पण तो तुमच्या विरुद्ध आणि तुमच्या? हो, माझ्या मिस्टरांबद्दल. माझे मिस्टर क्लास 1 ऑफिसर आहेत होते, म्हणजे आता टाटा मोटर्सला होते. पण शेवट माणूस इज्जतीसाठी घाबरतो, त्यामुळे आम्ही इतके वर्ष तिचं सहन केलं, 10-12 वर्ष. पण आता सगळं सोडलेलं आहे आम्ही, कारण का कुठेतरी उभे राहणं गरजेचं आहे. तुम्ही आता मग घर तर सुटलंच. घर सुटलं. माझ्या घरात मी सांगू का की मी थेंबे थेंबे तळेस असे तसं मी 5-10 किलो चांदीच गोळा केली होती. आणि हिनी बर्डन आणल्यामुळे आम्ही अंगाच्या कपड्याशी बाहेर पडलो आणि त्यानंतर हिने सगळी चांदी मोडली. आणि मला असं झालं की महिला माझ्या मुलाला 2दा तिने आत्महत्येसाठी प्रवृत्त केलेलं. माझा मुलगा हळवा असल्यामुळे तो 2दा आत्महत्येसाठी तिला अगदी नदीवर जाऊन परत आलेला आहे तो. एकदा त्यांनी झोपेच्या गोळ्या खाल्लेल्या. मग हा सगळा विचार करता माझा मुलगा महत्वाचा प्रॉपर्टीपेक्षा, म्हणून मी ते घर सोडलेले. पॉक्सोची केस लागली त्यांच्यावरती आणि त्यांच्या मिस्टरांवरती की नातीवर अतिप्रसंग. ओके, तुम्ही चोरी पण केली असं झालं? हो. आणि मुलांनी एकदा त्याची सामान, म्हणजे मेन जे कागदपत्र ओरिजिनल आहेत ही हिने हस्तगत केलेले आणि लॅपटॉप वगैरे. तर ते घेण्यासाठी त्यांनी घरी गेला तो, तर त्याच्यावर चोरीची केस लावली. आणि हो, आणि प्रत्येक ठिकाणी तिने राजकीय बर्डन आणून सगळ्या FIR केलेल्या आहेत. 8 ते 10. 8 ते 10 FIR तुमच्या विरोधात? बापरे. वय काय?
माझं वय 34. सेपरेटेड आहात की डिवोर्स झाला? डिवोर्सची केस चालू आहे. चालू आहे अजून. हो. 34 इज व्हेरी अर्ली मला असं वाटतं. म्हणजे त्यातल्या त्यात आजकाल लग्न आपल्याकडे साधारण 28च्या दरम्यान वगैरे होतात. अगदीच गावाकडच्या बाजूला असेल तर लवकर होत असतील 23-24, 27-28 साधारण एक वय असतं. इतकं लवकर काय झालं? संसार तर खूप व्यवस्थित चाललेला, परंतु एक असं लक्षात येत होतं की सासरकडनं माझ्या बायकोला भरपूर गोष्टी शिकवल्या जात होत्या. आमच्या संसारात त्यांचा खूप हस्तक्षेप होता. काय जॉब करता का तुम्ही? हो, मी IT मध्ये आहे कामाला. IT प्रोफेशनल. येस. तर एक दिवस असं माझी बायको आणि तिची आई बोलत होती आणि चुकून त्यांचा कॉल रेकॉर्ड झाला. तो कॉल मी ऐकला, ज्यात माझी सासू आमच्या घरातली एकदम इत्थंभूत माहिती घेत होती. कोण काय करतंय, कुणी काय नाश्ता केला, जेवण केला, इतपत. त्यावर त्यांनी माझ्या बायकोला देखील असं सांगत होत्या की बाबा तू घरात काही काडीचं काम करायचं नाही. ह्या गोष्टी झाल्या, मी माझ्या बायकोशी डिस्कस केल्या. त्यांनी जॉब करते का तुमची? नाही, ती BE कम्प्युटर सायन्स आहे, पण जॉब कुठे करत नाही. तर त्या गोष्टी आम्ही सांगितल्या, व्यवस्थित समजावलं, म्हणलं अशा गोष्टी होऊन देऊ नकोस. संसार व्यवस्थित चाललेला, पण अचानक मग ती प्रेग्नेंट राहिली आणि ती बाळंतपणासाठी माहेरी गेली. शेवटच्या महिन्यापर्यंत आमचं सगळं व्यवस्थित चालू होतं, पण जसा मुलीचा जन्म झाला एकदम वागणं पूर्ण बदललं. जे घरच्यांना उलटं बोलणं झालं. मग आम्हाला अशी डिमांड आली की बाबा मी माझ्या आई वडिलांपासून वेगळं राहायचं, जे की मला बिलकुल मान्य नव्हतं. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. आज माझ्या वडिलांचं वय 65 आहे. त्यांना या वयात आम्ही सोडून जाऊ शकत नाही. हे मेजॉरिटी दिसतं आजकाल की मुलींना, मला माहिती नाही म्हणजे कारण काय ते, माझ्या ओळखीतल्या पण काही मैत्रिणी तर त्यांचं पण, मी पण अजून ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा माझ्या आयुष्यात प्रयत्न करतो की मुलींना असं काय वाटत असेल की त्या मुलाला आपण त्यांच्या आई वडिलांपासून वेगळं करा आणि आपण दोघं काहीतरी वेगळं राहावं. अशा पण मैत्रिणी आहेत माझ्या की ज्यांचं असं काही मागणी नाही, पण असे आहेत की यांचं म्हणणे काय वडिलांसोबत नाही राहायचं. बरं, एवढं सगळं त्या लहान मुलीसाठी आणि संसारासाठी मी म्हणलं की आपण वेगळं राहू, पण काय करू, आई वडिलांच्या जवळपास आपण कुठेतरी खोली घेऊ की जिथून मी माझा संसार. फायनली हे सेटलअप तुमचं नाही झालं आणि मग तुमचं मोडलं. येस. असं झालं. ओके. आणखी कोण कोण आहे? तुम्ही काय करता? मी आता सध्या जॉब सर्च करतोय. तुमचं गुन्हा दाखल कोण? नाही अजून. तुमचं? माझ्यावर गुन्हा दाखल आहे. माझ्यावर 498 आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहे. मी स्वतः डिवोर्सची केस टाकलेली आहेत आणि अजून भरपूर ENC आहेत पोलीस स्टेशनमध्ये, जे की त्यांनी खोटे रिपोर्ट्स टाकलेले आहेत. येस. आणि किती वर्ष तुमचं? माझा संसार जवळपास 5 वर्ष चालला आहे आणि लिगली म्हटलं तर मला आता 5 वर्ष होत आहेत. मी सेपरेट होऊन आणि माझ्यावर हे सर्व केसेस चालू आहेत. सर्व खोट्या केसेस टाकलेल्या आहेत. निष्पाप माझ्या आई बाबांना त्यांनी उगाच टार्गेट करून त्यांच्यावर या वयात ह्या केसेस टाकलेल्या आहेत. तर हे अत्यंत दुःखद आहे माझ्यासाठी सांगायचं झालं तर. आणि सांगायचं झालं तर अजून एक डोमेस्टिक व्हायलन्स सारखी जी केस आहे ती ऑलमोस्ट आज आम्ही जेवढे पण आहेत सगळ्यांवर आहे डोमेस्टिक व्हायलन्स. पण डोमेस्टिक व्हायलन्समध्ये काय आहे की रेसिडेन्शियल ऑर्डर हा एक सगळ्यात घातक वार असतो महिलांकडनं पुरुषांवर केलेला, जो की हा वार कुठेतरी न्यायालयाने नक्कीच थांबवला पाहिजे. जर का आज ती स्त्री घर सोडून जात आहे आणि तिथे कोर्टामध्ये एलिगेशन लावत आहे की मला याच्यापासून जीवाला धोका आहे किंवा हा मला मारेल किंवा माझा जीव जाईल, हे असे खोटे एलिगेशन कोर्टामध्ये लावत आहे. कोर्टामध्ये जाऊन मग रेसिडेन्शियल ऑर्डर काढून मग ती तिथे येऊन राहत आहे. त्यावेळेस मग त्यांना भीती नाही वाटत? त्यावेळेस त्यांना भीती नाही वाटत का मग की आता माझ्या जीवाला धोका आहे म्हणून? का? हा खेळ फक्त पैशांसाठी चाललेला, इथं प्रेम वगैरे काही नाही. आज मी सांगतोय 99% स्त्रिया ह्या फक्त जातात आहे कोर्टामध्ये पैशांसाठी, फक्त पैसा मागतात आहे, बाकी काहीच नाही. 30 दिवस. मेंटेनन्सच्या केसमध्ये जी पनिशमेंट होते ती 30 दिवसाची असते, पण मेंटेनन्स माझा जो मिसेस माझा रिकव्हर करायचा प्रयत्न करत होती तो ऍक्च्युली कायद्याच्या चौकटीतला नाहीच आहे. मी प्रोफेसर आहे. नाही, गेस्ट लेक्चरर म्हणून काम करतो. मॅनेजमेंटचे विषय वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये. माझी भोपाळची एजन्सी आहे. हाऊसवाईफ. ऍक्च्युली माझ्या सासू सासऱ्यांची प्रचंड लुडबुड होती माझ्या लाईफमध्ये. ओके. हां, माझ्या बायकोचं आणि माझं भांडणच नव्हतं, म्हणजे आजही भांडण नाही आहे. म्हणजे मला जेव्हा विचारलं कोर्टाने किंवा काउन्सिलरने की तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम होता, नाहीये.
भांडण नव्हतं. जे जे खरं आहे ते बोलणार ना सर. पण जो मेंटेनन्स मला लागायला पाहिजे नव्हता तो लागला. ओके, त्याच्या अगोदर सर मी 2 महिने ऍडमिट होतो हॉस्पिटलमध्ये, सिम्बॉसिस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. किडनीला माझ्या कॉम्प्लिकेशन्स होती. त्याच्यामध्ये मी कोर्टाला सांगितलं होतं की मला तुम्ही रिलीफ द्या. ओके, तो मला रिलीफ दिला नाही. त्यांनी कोर्टामध्ये म्हणजे जेलमध्ये माझे मेडिकल रेकॉर्ड्स पाठवले नाहीत. मला जी औषधं मला डेली लागतात ती औषधं मला 30 दिवस मिळालेली नव्हती सर. त्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे जेल ऑथॉरिटीजच्या विरुद्ध मी ह्युमन राईट्समध्ये एस्केलेट केल्यात. पण कोर्टाचा पक्षपातीपणा कसा असतो हे मी तुम्हाला सांगतो सर. बऱ्याच वेळेला चौकटीत जर तो कायदा बसत नसेल तर जज हॅज टू अप्लाय हिज ज्युडिशियल माइंड. ओके, ज्युडिशियल माइंड तुम्ही अप्लाय करत नाही. आता माझ्या बायकोनी 12 वर्षाच्या संसारानंतर माझ्यावरती इम्पॉर्टन्सीचा आरोप केला. 12 वर्षाच्या संसारानंतर. ओके, 2 मुलं झाल्यानंतर. होय, जुळी आहेत. ओके, बरं तिने केला कोर्टात खोट्या कंप्लेंट्स होतात, खोट्या अलिगेशन्स होतात. पण जेव्हा मी डिफेंड करत होतो माझी केस त्यावेळेला मी कोर्टाला काय सांगितलं की सर समजा मी इम्पॉर्टंट आहे तर मी 2 मुलांचा बाप नाही, आणि जर मी 2 मुलांचा बाप आहे तर मी इम्पॉर्टंट नाही. तर पहिलं इम्पॉर्टन्सी डिक्लेअर होऊन दे आणि त्याच्यानंतर मी या मुलांचा बाप असेन तर मी मेंटेनन्स तर देतोच आहे. कस्टडी तिच्याकडे आहे, मेंटेनन्स देतोय. पण DNA टेस्ट किंवा इम्पॉर्टन्सी पहिली कोर्ट बघतच नाहीये त्याच्याकडे. ती माझी ॲप्लिकेशन अजूनही तशीच पेंडिंग आहे, पण मला मेंटेनन्स द्यायचा आहे. बरं, आता तुम्ही मला सांगा, मला एका बाजूला माझे सासू सासरे इम्पॉर्टंट म्हणतायत. हां, मेंटेनन्सच्या. हो, नाहीच दिलेला मी. थोडाफार दिलाय, बाकीचा अडकून ठेवलाय, पण मी तो देणंच लागत नाहीये हेच माझं म्हणणं आहे. हां, माझ्यावर वहिनींनी पॉक्सोची केस टाकली 2 वर्षाच्या भावाच्या बायकोनी, सख्या भावाच्या बायकोनी. माझ्यावर पटलं नाही आणि माझ्यावर कट रचू शकत नाही, आईवर कट रचू शकत नाही, तर भाऊ सापडला. यांना कसं तरी हॅरेस करायचंय म्हणून भावावर पॉक्सोची केस. 2 वर्षाच्या मुलीचा वापर करून नाही, वहिनीने टाकलेली 2 वर्षाच्या मुलीचा वापर करून माझ्यावर खोटी पॉक्सोची केस टाकली. मला तर माहिती नाही माझ्यावर FIR झालेली आहे. त्या पोरीला मॅन्युप्युलेट केलं, त्या पोरीला सगळं शिकवलं की बाबा काय कसं कुठल्या पद्धतीने प्रायव्हेट पार्ट वगैरे डॉलचा वापर केला, आमिष दाखवलं पोलिसांच्या माध्यमातून. ते महिला आयोग, महिला संघटनाचे मुस्कान फाउंडेशन आहे सदाशिव पेठेत, त्यांच्या मार्फतनं. आणि सायकोलॉजी डॉक्टर वगैरे यांचं तिने सल्ला वगैरे घेतला. मला फसवण्यासाठी. मग मला एक वेळ अडकवलं. मी समजा पॉक्सो हे डेंजरस आहे क्राईम, तर उरणार कसं, मम्मी तर राहिली साईडला. मग त्यानंतर मग हे दोघं यांचा संसार वगैरे माझ्या अगेन्स्टमध्ये, म्हणजे थोडक्यात की नवऱ्याला भडकव, हे नवऱ्याला दिराच्या अगेन्स्टमध्ये भडकवायचं. हो, दिराला अडकवलं तर ती मग फ्रीडम आहे तिच्याकडं, नवरा आणि ती. 4 महिने. हो, कोविडमध्ये सेकंड वेव्ह होती कोविडची 2021 साली. 3 महिने तर चार्जशीट पाडायला लागतात. चार्जशीट पडल्या इमिडिएट 15-20 दिवसात. अ, 2018 साली लग्न झालं आणि लग्न झाल्या प्रेग्नंट झाली ती. तर तिच्या मनात काय डाऊट झालं किंवा तिच्या घरच्यांनी काय संभाषण तिच्याबरोबर केलं की त्याच्यात तिने सांगितलं की आपण या मुलाला किंवा मुलीला पाळू शकतो की नाही, किंवा तिचा साळ सांभाळ करू शकतो की नाही, तर तिने अबॉर्ट केलं. तर मी जैन आहे, तर आमच्यात अहिंसा हा मोठा टप्पा असतो. तर मी तिला स्पष्ट सांगितलं की अबॉर्शन हा आमच्यात प्रकारच नसतो. मुल असो किंवा मुलगी असो, कोणी असो, आमच्यात हा अबॉर्शन हा प्रकार नाही. मग तिचं ढोळ वगैरे केलं, ते प्रोग्राम वगैरे केलं. हेल्थ इश्यू सांगता येऊ शकतात तसे, कारण की कसं आहे की एखाद्या व्यक्तीने तिला काय समजवलं तर त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर 2 ते 3 दिवस राहतो. परत 3ऱ्या-4थ्या दिवशी परत ॲज इट इज ती जशा कंडिशनमध्ये होते तशीच राहते. मुलगी आहे. हां, आत्ता ती 8 वर्षाची झाली, आईकडे. हां, पॉक्सोची केस हात लावला आणि त्याच्यात मेडिकल आली, त्याच्यात
कुठल्याही प्रकारचं म्हणजे काहीच नाहीये, सगळीकडे नेगेटिव्हिटी दाखवलेली किंवा हा असा काही गुन्हा घडला नाही. अच्छा, हे 4 मे हा ओपनची केस टाकली, पोलिसांना प्रेशराईज करून सारखं ती तिच्या पोलीस चौकीत जाऊन बसून. माझं वय 32 आहे. 76ची नंतर 1 महिन्यानी कलम टाकली. हो, मी पुण्याचाच आहे प्रॉपर. हो, सेपरेटेड. डिवोर्सची केस चालू आहे, पण आम्ही 3 वर्ष झाली एकत्र राहत नाहीये. माझं लग्न झालं 2022 मध्ये नोव्हेंबरमध्ये. ती 8 मार्च 2023ला माझ्या घरातनं पळून गेली. त्याच्यानंतर ती 8 महिन्याने सापडली आणि तिने डायरेक्ट सांगितलं की मला याच्यासोबत राहायचं नाहीये. हो, मिसिंग केस दिली होती. त्यानंतर आमचा काही संपर्क नव्हता. तिने सगळे फोन वगैरे स्विच ऑफ करून निघून गेली होती ती. आणि आम्हाला रात्री ज्या दिवशी ती निघून गेली, सकाळी पळून गेली, आम्ही घरात जरा तपासणी केल्यानंतर कळालं की आम्हाला आमचे दागिने ती पळून घेऊन गेलेली. आणि असं दुसऱ्या पोरासोबत तिने केलेलं आहे. असं ह्याच्या आधी अजून एका पोरासोबत तिने केलेलं आहे. मुलासोबत केलेलं आहे. ज्या ही ती तिच्या आईकडे राहते. त्यांच्या विरुद्ध केस केली होती, पण पोलिसांनी आणि बाकीच्या लोकांनी त्यांना मदत करून बी समरी केली. बी समरी केल्यामुळे आता तीच केस माझ्यावरती बॅकफायर केली की तुम्ही ह्याच्यात पुरावे दाखल करा. पुरावे आहेत माझ्याकडे. ॲडल्टरीची केस बाईवर लागत नाही. सुरुवातीला ॲडल्टरीची केस ॲडल्टरी 497 मध्ये जी लागायची ती फक्त पुरुषांवरती लागायची, म्हणजे त्या पुरुषावरती लागत होती, बाईवरती लागत नव्हती. वा, काय झालंय, मी हे मुद्दाहून थोडं सविस्तर बोलायला यांच्यासोबत आलो, म्हणजे कदाचित त्यातल्या आणखी केस स्टडी भविष्यात जर करता येईल तर आपण तेही कव्हर करायचा प्रयत्न करू. टाईम कमी असल्यामुळे मी थोडं सगळ्यांना आवडतं घेतलं. मुद्दा काय, मी याच्या आधी जेव्हा एका अशाच वकिलांशी बोलतो तेव्हा ते मला म्हटलं की आपण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपण सगळे जगतो, आपला समाज तसा आहे, त्यामुळे कायदा महिलेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तशाच अँगलने 498 असेल किंवा ह्या सगळ्या कायद्यांची त्याच्यावरती सजेशन्स तेव्हा मागवल्या होत्या आणि त्याच्यावरती बराच उहापोह झाला आणि शेवटी हे कायदे सगळे पारित झाले का, तर म्हणजे चांगलं झालं जे काय झालं ते, काय वाईट नाही झालं सगळ्यामध्ये. पण त्याचा ज्या पद्धतीने आत्ता गैरवापर सुरू आहे ना, त्या गैरवापराची ही सगळी माझ्या आजूबाजूला बसलेले उदाहरणं आहेत. ह्यातले काही त्यातले व्हिक्टीम आहेत असं म्हणायला मला आत्ता काही वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की सुरुवातीचे नातेसंबंध नंतर आर्थिक विषयावरती येऊन कसं काय अडतात, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागल्यानंतर आपल्याला कळतं की मुळात आपण सगळे प्रचंड जन्मतः भांडवलवादी आहोत आणि आपल्या समाजाचा हा सगळा सार आहे. मी या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला वपू काळेंचं वाक्य म्हटलं होतं, ते आता पूर्ण करतो. ते ॲक्च्युअल वाक्य असं आहे की पुरुषांनाही त्यांच्या व्यथा असतात, त्यांनाही त्यांच्यावरती उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती हवी असते. उडून जाणारा अत्तर त्यांना आवडत नाही. हे उडून जाणारं अत्तर ना महत्त्वाचं आहे. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत ओमकार थांबतो आता.